नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पंचगंगा प्रदूषणाची श्वेतपत्रिका काढा, शिवसेना ठाकरे गटाची मागणी. शहरातील 2 एसटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे 8 नाल्यांचे पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. पंचगंगा प्रदूषणाची पुन्हा श्वेतपत्रिका काढून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी ठाकरे गटाने आंदोलन केलं. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण मुक्तीची शपथ घेऊन पंचगंगेच्या पाण्याचे पूजन केलं. प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. शासनाने नदी प्रदूषणाबाबत पुन्हा श्वेतपत्रिका काढावी. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी कळवावे. प्रदूषणास कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. शहरातील वाढत्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीनं नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. या प्रसंगी शहर प्रमुख मंजित माने, शहर प्रमुख विशाल देवकुळे, जिल्हा महिला संघटक नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, आसावरी सुतार, अवधूत साळुंखे, प्रसाद कुलकर्णी, सुनील जाधव आदी उपस्थित होते.